बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा पाहायला मिळालाय। मेहकर तालुक्यामधील मोहना बुद्रुक शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। शाळेमध्ये प्रतिज्ञा सुरू होती आणि प्रतिज्ञा सुरू असताना मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत आढळलेले आहेत। मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालक मागणी करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, शाळेचा मुख्याध्यापकच असं वर्तन करत असेल तर मुलांचा काय हा प्रश्न आहेच, या मुख्याध्यापकावर आता काय कारवाई झाली आहे? अगदी बरोबर आहे श्रद्धा, आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावला अशी नेहमीच ओरड केली जाते आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या जी आहे ती पटसंख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसते। आणि अशातच आता शाळेच्या मुख्याध्यापकाचाच प्रताप समोर आलेला आहे। मेहकर तालुक्याच्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। तिथील मुख्याध्यापक जे आहे ते कांबळे नामक आणि ते वारंवार मद्यधुंद अवस्थेत आपल्या शाळेमध्ये येत असतात असा आरोप पालक गेल्या अनेक दिवसापासून करत होते। मात्र त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमांवर चांगल्या पद्धतीने व्हायरल होतोय। खरं तर शाळेची सुरू होण्याची वेळ आणि प्रतिज्ञा सुरू असताना संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित असताना त्यांच्या समोरच मद्यधुंद अवस्थेत हे मुख्याध्यापक आलेले आहेत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे आता शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी या शिक्षकावर काय नेमकी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या शिक्षकाची बदली करावी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आता पालकांकडून केली जात आहे। हो अगदी, आणि ही पालकांची मागणी सुद्धा अगदीच रास्त आहे। लवकरात लवकर कारवाई व्हावी ही अपेक्षा। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।